कांबळेला कसं बघता या सगळ्या केसकडे? खरं तर नरसापूरच्या या अतिशय निंदनीय आणि खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या संबंध प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांचंच लक्ष लागून होतं आणि आपल्या सगळ्यांनाच याच्यामध्ये वाटायचं की जे खऱ्या अर्थानं ज्या अत्याचारातून त्या चिमुकलीला जावं लागलं, ज्या मानसिक अत्याचारातून तिच्या कुटुंबाला जावं लागलं, त्याच्यातून कुठे ना कुठेतरी या संबंध प्रकरणामध्ये त्यांची इतकीच मागणी होती की हा संबंध जी केस आहे ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवली जावी आणि त्याच्यामध्ये फाशीची हवी. खरं तर आरोपीची पार्श्वभूमी सुद्धा ही आधीच्या 1-2 केसेसमध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा काही विनयभंग आणि काही महिलांवरच्या अत्याचाराच्या संदर्भामधले गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि वयस्कर अशी ही ती आरोपी व्यक्ती. मला आठवते ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनीही थेट कुटुंबासोबत संवाद साधलेला होता. मी सुद्धा त्यांचे त्या पीडित मुलीचे आजोबा असतील आणि त्यांचे इतर नातलग असतील यांच्यासोबत मी त्यावेळेला संपर्कात होते. आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी सुद्धा तिथं प्रत्यक्षामध्ये त्या दोन्ही दाम्पत्यांना ते भेटून आलेले होते आणि कुठे ना कुठेतरी आपल्या सगळ्यांनाच असं वाटायचं की कठोरातली कठोर शिक्षा ही न्यायालयाने त्या आरोपीला सुनवावी. आणि आज सरकारी वकील असतील, सर्व या संबंध केसमध्ये असणारी शासकीय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील, जी काही कठोर शिक्षा मिळण्याच्या दृष्टिकोनातून पूर्तता असतील या सगळ्या केल्या. सरकारी वकिलांनी सुद्धा ठाम बाजू धरून या केसला एक अशी त्यांनी सुद्धा न्याय किंवा पीडित कुटुंबाच्या वतीने त्या ठिकाणी मागणी केली आणि मी खऱ्या अर्थानं आज एक म्हणजे याची तर कुठं तुलनाही नाही होऊ शकत, पण आज तिला आणि तिच्या कुटुंबाला हा न्यायालयाने जो न्याय दिलेला आहे या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी एक त्या निमित्ताने मी म्हणेन की जिथं कुठं ती चिमुकली असेल तिच्या आत्म्याला आज नक्की शांती मिळाली असेल आणि तिच्या कुटुंबाची सुद्धा जी धडपड होती की फाशीची शिक्षा ही त्या ठिकाणी त्या आरोपीला मिळावी, त्यातूनही कुठे ना कुठेतरी एक मानसिक समाधान त्या निमित्ताने न्याय देऊ शकले. त्यामुळे न्यायालयीन व्यवस्था सुद्धा ही या सगळ्या संदर्भामध्ये किती कणखर आहे आणि खऱ्या अर्थानं एक बेंचमार्क हा त्या निमित्ताने सेट झालेला आहे आणि मला खात्री आहे की आजचा जो निकाल आहे याच्यातून पैसे पुरवले, पत्रकारांना पैसे पुरवले, हे एका इन्स्पेक्टरचं काम नाही ना. आणि मी तुमचं नाव घेतलं नव्हतं त्या संबंधित अनिल शिंदेचं. रेकॉर्ड तपासा. मी म्हटलं महाराष्ट्रातच ड्रग्स वाढतायत. एकदा काही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स झाली की सिनियर इन्स्पेक्टर. तर या संदर्भात पंकजा मुंडे यांची देखील प्रतिक्रिया येते, आपण बघूया. आता पुण्यात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा पहिले तर मी त्याच्याबद्दल खूप खूप दुःख व्यक्त करते, संताप व्यक्त करते आणि कुठेतरी हे समाधान व्यक्त करते की फास्ट ट्रॅकमध्ये निर्णय घेऊन सन्माननीय न्यायालयाने न्याय फास्टेस्ट डिलिव्हर केलेला आहे आणि ते पण फाशीची शिक्षा दिलेली आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान करणं आणि शरीर एखाद्याचं हे म्हणजे तुम्हाला राग आला म्हणून कोणावर अटॅक करा, कोणावर अत्याचार करा, कोणाला मारून टाका, या प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज आहे. आणि हे मी जो निर्णय आहे तो एक स्त्री म्हणून सुद्धा त्याबद्दल मी समाधान व्यक्त करते. पण तरी पण त्या कोवळ्या जीवाचा जो जी त्याच्यावर अत्याचार झाला त्याच्याबद्दलची माझी संवेदना ही सदैव कायम राहील. आता कोर्टाचे आणि जे फास्ट ट्रॅकमध्ये यंत्रणांनी काम केलं त्यांचे संबंधित गृहमंत्रालयाचे सुद्धा मी त्या मानाने
आभार व्यक्त करणे. जसं म्हणालात की त्याच पद्धतीनं फास्टेस्ट निकाल आलेला आहे. आतापर्यंत ज्या बलात्काराच्या घटना होत्या त्यामध्ये ज्या काही सुनावण्या झाल्या अवघ्या 60 दिवसांच्या आतमध्ये हा निकाल लागलेला आहे. कोर्टानं असं देखील म्हटलंय की खरं तर आरोपीचं कृत्य पाहता तो याहून अधिक मोठ्या शिक्षेसाठी पात्र होता, परंतु आपल्याकडे फाशी ते एकच प्रावधान आहे. म्हणजे कोर्टाची पण जी भावना आहे, मी तेच सांगते की कधी कधी एखाद्याला शिक्षा ठोठावल्यानंतरही अजून शिक्षा करावी वाटावी असा एखाद्याचा गुन्हा असेल तर ती भावना कोर्टानेही व्यक्त केली आहे आणि ती सगळ्या राज्यातून व्यक्त होत आहे. असं